असा हे पैसा म्हणलं आपण झालेले चोरून घेऊ, मग पाहू किती मोठेपणा करते पाटील. अबे तो मारताला का मग त्यासाठी का एवढा विचार करायला लागते का? अबे का आता चुटकीत काम झालं पाहिजे म्हणलं. चला मी तुमच्या सांगा. माय म्हणणं काय राजा उत्तमराव, फक्त कसं आहे बा, कोणाला माहित नाही झालं पाहिजे. लक्ष्मी झाली का म्हणलं देवपूजा तो आली. 11 वाजताची एसटी आहे बरं. हा लवकर निघा लागते आपल्याला. साळवाच्या पुरीले पाहुणे येतात म्हणलं आज पाहिले. काल संध्याकाळी सांगितलं होतं ना तुले. माय हो ना बाबा, काल तर सांगितलं माहित आहे म्हणलं मला. आणि पा देवपूजा करताना म्हणलं मला ठोकत नका जाऊ ना. अहो लक्ष्मी ठोकून नाही राहिलो, सांगून राहिलो म्हणलं तुले. लवकर निघा लागत ना आपल्याला. एसटी हुकला मग वास नावानं बोंबलत तू. आणि तोलाच बहिणीच्या घरी चाललो ना आपण. तुलेच घाई असायला पाहिजे बाजाची. अहो हो वा, घाई तर मला आहे म्हणलं जायची. पण म्हणलं आता हे घरचे कामं केम करावं का नाही का तसंच निघा म्हणलं रख कामं ठेवून. नाही व काल म्हणलं टमाट्याचे आणलेले पैसे कुठे ठेवले तुम्ही? हाय डब्यात ठेवले काऊन? अहो तर म्हणलं त्या डब्यात एवढाले पैसे नका ठेवू ना. हा बँकेतनी म्हणलं तुम्हाला टाकून द्यायचे सांगितलं होतं ना आज. अहो होतं म्हणलं बँकेतनी काही टाकतं सांग बरं मला. हा हाय का म्हणलं टाईम? आज म्हणलं पैसे टाकून द्या बँकेतनी तर म्हणलं तिकून 6 वाजता फोन आला. पुरीले पाहुणे येत आहे पाहिले तुम्ही येऊन जावा आणि सांग मग काय करतं. नाही पण ते पैसे म्हणलं टाकून द्यायचं असतं ना बँकेत. टाकता येतं म्हटलं तिकून आल्यावर. जास्त लोड नको घेऊ बरं तू. अरे राम राम म्हणलं पाटील. अरे का मारत राहा कुकडा. काही नाही आलतो असंच म्हणलं तुमच्याकडे. काल टमाटे घेऊन गेले होते ना, काय भाव गेले काय नाही भाव म्हणजे कशी काय म्हणलं पोझिशन, त्यासाठीच म्हणलं जरा विचारपूस करावं म्हणलं. बापा 1 नंबर मंडी आहे नागपूरची. 400 खापला म्हणलं आपला. हो बापा 400 खापला म्हणता? नाही हो, काही सांगू राहिले का भावा. 400 डबलचा फरक झाला ना ते पाटील. इकडे मला 150 आणि 200 चाललं ना. नागपूर म्हणलं 400 म्हणलं अलग झालं ना. मारते आले का मायच्यान 400 गेलं बा. तुला खोटं बोलतो का मी? बापा 1 नंबर भाव भेटला ना मग 400 म्हणजे. आपल्याला तिकडेच नाही आले पुरते रे बा. हे वाशिम फाशिम काही पुरत नाही म्हणलं. अबे बयाळ सुतराजे हो, इकडे म्हणलं नागपूरला माल घेऊन जात जा. हो हे बा माल खपला कीच पट्टी देते म्हणलं. म्हणजे आपला माल खपला रे बा की त्याचा एक माणूस डायरेक्ट पट्टीच बनवते ना. हो जास्त म्हणलं थांबायचं काम नाही, हातात पैसा. हो ना, हातात पट्टी म्हणलं राजा खतरनाकच काम आहे ते. बरं तुमची कुठची होय तयारी? काय सांगू बाबा मारत्या. साळवाच्या पुरीले म्हणलं पाहुणे येतात पाहिले आणि सांग तिकडे जा लागते म्हणलं आता. बरोबर ठीक आहे ना, या मग तुम्ही जाऊन. आता काय करतो मग, जात लागतेस. चला आम्ही निघतो म्हणलं पाटील मग. हो या या या. का येईल काय सांगितलं म्हणलं तुम्ही की हातात पैसे देते म्हणून. हा आता त्याला म्हणलं माहित नाही पडला की तुम्ही काल पैसे आणले म्हणून आणि आज तुम्ही गावाला चालले बा. मग त्याला 100% डाऊट येईन की बा आज पैसे घरातच आहेत. हा अहो काय तुम्ही खरंच माहिले लक्ष्मी तसं काही होईल का म्हणा. पण एवढे खराब माणसं नाहीत म्हणा. हे कास्तकार आहेत आपले शेजारी आहेत. ते कायले चोऱ्या फोऱ्या करतात व. काय कोणाचा भरोसा नाही म्हणलं आजकाल. एवढे साधे राहत नका जाऊ म्हणलं तुम्ही. पाटलाची लेखा टमाटे म्हणलं 1 नंबर भावात गेले ना. आपल्याला लेखा हे भाव म्हणलं भेटून नाही राहिला लेखा. काही म्हणलं यावेळेस म्हणलंय पा टमाटा आपलं नागपूरलेच नेऊ आपण. भारताला का डबलचे भाव झाले ते. बंड्याचं म्हणलं 180 गेलं ना वाशिमले. अबे बबन्या टमाट्याचा म्हणलं गेमच असा आहे. म्हणून तर म्हणलं हे वाण पुरत नाही का. यातनी म्हणलंय बा जमली तर काही जमते नाही तर काहीच जमत नाही. आणि सांगले का त्याचं म्हणलं 400 गेल्यावर आपल्याला गमते का आता. नाही रे बबन्या, पाटील तर म्हणलं गावाले चालला. मग टमाट्याचा पैसा कुठं आहे? कारण म्हणलं टमाटे इकूनले का पाटील संध्याकाळी घरी आला असन. संध्याकाळी त्यानं म्हणलं पैसे तर बँकेत टाकले नसनच. आणि आज चालला म्हणलं ते गावाले. बँक उघडते म्हणलं समजा 11 वाजताकडे. आता वाजले 9. अर्जंटचं त्याला जाणं आहे म्हणते. बबन्या काही म्हण पैसे लेखा 100% म्हणलं त्याच्या घरातच आहे तर असे ना बाबा आपल्याला काय करावं लागते. कोणाचे पैसे म्हणलं कुठे आहे राव. अबे लेका बयाळ फोकाच्या लेका बबन्या. पाटील म्हणलं तसा लय मोठेपणा सांगते ना. हा एक काम करू म्हणलं. पाटील म्हणलं का आज संध्याकाळचा काही घरी नाही येत. पाटलाच्या म्हणलं घरी जाऊन तेवढा पैसा लेका आपल्याला जमा लागते म्हणलं. हो तेवढा पैसा चोरल्याशिवाय चाल नाही येत. हे पा मजाक नाही. टमाटा आपला काही भाव खपे ना मग काही टेन्शन नाही म्हणलं. आणि तू सांग मले पाटील म्हणलं घरी नसल्यावर काही टेन्शन बी नाही आहे. अरे वा नाही रे बाबा मारताले का असं म्हणलं का फालतूचे काम नको सांगू. मायाची खटखटले का घालता का अंद्रे. वा रे वा ले का नाही गेलास का तू अंद्रे लगे. हा अबे काय माणूस आहे का बबन्या. तू म्हणलंय बा कोणतीच गोष्ट सांगायच्या लायकीचा नाही. जाऊ दे रे बा चाललो मी. राग आहे दबाता येते रे बाजूले. मग बबन्याला का तू बोलतोस तसा ना. मला म्हणलं बोलणं तर होते पहिल्या. मारताले का तू म्हणलं डायरेक्ट का चोरी करायला सांगू लागला ना. हा आपली म्हणलं लेखाची अर्धी आहे ना त्यातच खुश राहायचं का. काय काम आहे का आपल्याला फालतूच्या गोष्टीचं. मग मी म्हणतो त्या पाटलाले आपल्या जवळ येऊन मोठेपणा करायची काही गरज आहे का. हा काही गरज आहे का मला सांग तू. म्हणलं का मारता कसं आहे पा कोणाला का माहित झालं ना झालं म्हणलं आपली जिंदगी बरबाद आहे बरं. अरे बाबा काय झालं. कोणाची जिंदगी बरबाद झाली म्हणलं.
कोणाची जिंदगी बरबाद व्हायची राहिली उत्तमराव, असाच आमचा नॉर्मल विषय होता. बरं उत्तमराव, फक्त हो म्हणून आहे का? आता तिथे म्हणलं पाटीला टमाट्यावाला, पहिले म्हणलं आमच्या जवळ येऊन मोठेपणा करायची काही गरज आहे का? हा सांगा, काय गरज आहे तिले? अबे त्याचा विषय आहे का त्या भोपाय सुद्धाचा? अरे बाबा आहे पा, घरी नाही जाणार मला पाटील म्हणा, असं काम आहे राजा? त्याच्या कुठं मागा लागता बे? अबे त्याच्या म्हणलाय पा गोष्टीला का मनावर घेतला का जाऊ बे? उत्तमराव, मला ऐका तर घरी. हो सांग ना. आम्ही वावरात चाललो होतो, मग त्या पाटलानं काय केलं माहित आहे? आम्हाला बोलावलं आणि बोलवून सांगत जायते, माय टमाटर असं आहे, माय टमाटर तसं आहे, आणि तुमच्यापेक्षा का जास्त भाव घेतो, हे घेतो ते घेतो, शेता फक्त पाटलानच करा, असं तसं. या गोष्टी बोलायची काही गरज होती का? हा, आता काल त्यानं त्याचं टमाटर नेलं नागपूरच्या मार्केटले आणि ते खपलं 400 रुपये. बापा 400 खपलं म्हणतो? हो 400 किलो म्हणते. तर मग आज सकाळी तुझ्या घराकडे गेलो होतो, काय भाव खपलं काय नाही भाव, तिथे जरा ते अलगच बोलत जाय. मग आता ते आला म्हणलं काल घरी संध्याकाळी पट्टी गिट्टी त्यानं आणलेली आहे, तर म्हणलं तिचे पैसा आहे त्याच्या घरात नाही, आणि ते चालला म्हणलं आज गावाले, त्याच्या साळवाच्या पुरीले पाहुणे येतात म्हणते पाहिले. तर मी बबनेली काय म्हटलं, त्याच्या घरातला जे पैसा आहे टमाट्याचा, हे पैसा म्हणलं आपण साधले चोरून घेऊ, मग पाहू किती मोठेपणा करते तो पाटील. अबे तो मारताला का मग त्यासाठी का एवढा विचार करायला लागते का? अबे का आता चुटकीत काम झालं पाहिजे म्हणलं, चला मी तुमच्या सांगा. माय म्हणणं काय राजा उत्तमराव, फक्त कसं आहे बा, कोणाला माहित नाही झालं पाहिजे, दुसरं काही म्हणणं नाही आपलं. अबे मायावर सोडलं बे तू बे, मी पाहून घेईन काय होते ते. ठीक आहे बा, तुम्ही म्हणसान तसं. मग आता लक्ष्मी चालणं झालंच नाही का म्हणलं? एसटी निघून जायची बरं, मग मानावाना बोंबलाच नाही म्हणलं, उशीर झाला तर मग हे पा 4 वाजता शिवाय म्हणलं एसटी आहे ना बरं. अहो काय माणूस आहे बापा, एवढी काही नाही करणार का तो? बाहेरच्या मागे का म्हणलं कामं कमी असते का? हा आता म्हणलं हे घराचे दरवाजे कोण लावून तुम्ही तर निघाले उठ गोना सूट. अहो हो, तर मी काय म्हणून राहिलो, 4 वाजता शिवाय म्हणलं एसटी नाही आहे, मग म्हणून तुला काय करू राहिले मी. हा हो, तर म्हणलं पाहुणे उद्या येताना पाहिले, आज थोडी येऊ लागले, संध्याकाळपर्यंत म्हणलं जाणार आहे बाबा अशी म्हणलं. बा मामा किटकिट नका लावू बरं तुम्ही. अहो पैसे ठेवले म्हणलं बरोबर, तुम्ही तर त्याच डब्यातनी ठेवले होते, काय सांगताय ते? आपण म्हणलं घरी नाही हाव या, आणि कोणी लगन लावून चाललं जा, बसा लागन मग बोंबलत. अहो कोणी नाही नेत लक्ष्मी. हा मला सांग तू, ते 20-30 हजार रुपये कोण नेत म्हणलं? कोण म्हणलं एवढ्या पैशासाठी आपलं नाव खराब करून घेईन? आणि आपण म्हणलं कोणाला सांगितलंच नाही ना, तर म्हणलं लोकांना कसं माहित होईल? काही सांगता नाही येत म्हणलं लोकांचं, तुम्हाला काय पैसा होय म्हणलं ते. अरे कुठं चालले हो आप्पाजी? अबे झोल्या होय का का बेले का? एकाने चक्करने म्हणलं तो आली घराकडे आणि फोनही बंद आहे तो आला. हा किती फोन केले मी तुला काल बे? असं काय काम होतं बाबा माझ्या संग? मा झोल्या बरं झालं म्हणलं तू आला. हे बा आम्ही चाललो म्हणलं गावाले, 2 दिवस काही म्हणलं आम्ही आता येत नाही घराकडे, म्हणलं बरोबर ध्यान लक्ष ठेवतो, आणि खरंच लगा लक्ष ठेवतो म्हणलं, नाही तर बदलो गाव हिंडत. आता कोणा गावाला चालले म्हणा तुम्ही? इथं जायगाव जुमाळीले साळवाच्या पुरीले पाहुणे येत आहे पाहिले, तर मग त्यानं बोलावलं. आता कसं आता सोयरीक संबंधी काम म्हणलं जाच लागते. बरं ठीक आहे ना आबाजी, तुम्ही टेन्शन नका घेऊ म्हणलं, घरावर म्हणलं ध्यान लक्ष ठेवतो मी. आणि हो रे झोल्या, संध्याकाळचं म्हणलं तू शिलापूर आहे ना झोपाले, तिथून म्हणलं जराशी नजर मारत जायला का घराकडे? आजी बिंदास राय म्हणलं तू, मी ठेवतो ध्यान लक्ष आता. बरं चाल मा येतो मग आम्ही. हो आजी ये तू. मा हे तर नाही एसटी आपली? नाही ना, हे कायले होय आपली एसटी तर म्हणलं 1 वाजता येते. बापा मग कहून घरी घाई करे हो तुम्ही माय हिड बापा. लक्ष्मी घाईच करा लागते, नाही तर होत होतं का तो आला तो आता घरीच 1 वाजवला असता. कायच करा बापा या माणसाचं, फक्त माय पैसे राहिले पाहिजे बाबा बरोबर. आता ठेवले तर खरी म्हणलं, काय होते काय नाही. लक्ष्मी टेन्शन नको घेऊ, राहते बरोबर. बस तुमच्यासारखा माणूस पाहिजे. काय होणार आहे व, देवाच्या मर्जी पुढे आहे का?